नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल सगळ्यांचं पहिल्यांदा धन्यवाद। तर आजपासून मी तुमच्यासाठी एक वेगळ्या पॅटर्नची सिरीज घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये आता एकाच टॉपिकचे सगळे प्रश्न न घेता वेगवेगळ्या टॉपिकचे एकत्रित प्रश्न घेऊन मी तुमच्यासाठी सिरीज घेऊन आलेलो आहे। सिरीजचं नाव आहे महासंग्राम। या सिरीजमध्ये मी वेगवेगळ्या टॉपिकचे प्रश्न एकत्र केलेले आहेत आणि त्यानुसार विश्लेषण उपलब्ध करून देणार आहे। येणाऱ्या काळात होणारी जी आरोग्य सेवक भरती आहे आणि जर या अभ्यासक्रमावर अनेक प्रश्न जर आले तर ते अनेक प्रश्नांमध्ये तुमचे अनेक प्रश्न बरोबर येणं गरजेचं आहे। आणि जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल कोरेल का आणि जर तुम्हाला लेक्चर व्यवस्थित समजत असेल तर YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपल्या मित्र परिवारापर्यंत लिंक शेअर करायला पण विसरू नका। तर आजचा जो पहिला महासंग्राम आहे, ज्याच्यामध्ये मी 3 टॉपिकचे एकत्रित प्रश्न करून घेऊन आलेलो आहे। आता बघा, पहिला प्रश्न कोणतं, त्याचं विश्लेषण काय आहे ते एक एक मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। व्यवस्थित लक्ष देऊन ऐका काय असणार आहे प्रश्न। सगळ्यात पहिला प्रश्न आहे, आधुनिक अनुवांशिक प्रारंभ खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने केलं? म्हणजे याचा अर्थ काय म्हणत असतो तर मित्रांनो, माहित आहे का, मॉडर्न जो काही जेनेटिक्स आहे, मॉडर्न जेनेटिक्स जो आहे काला का, याचा प्रारंभ कुणी केलं असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे। पहिला ऑप्शन आहे ग्रेगर मेंडेल नावाचा शास्त्रज्ञ, काय ह्युगोस द कळाला का रीस नावाचा शास्त्रज्ञ, ह्युगो द रीस नावाचा, वॉल्टर सटन नावाचा शास्त्रज्ञ आहे कोरेला का। बघा, एवढं दिवसभरातून काम आहे, पीपीटी बनवल्यानंतर त्याच्यात काही जे काही टायपिंग मिस्टेक आहे ह्याला जर रिटर्न मी चेकिंगला पाठवलं तर पुन्हा आणखी त्याच्यात वेळ जातो आणि लेक्चरला डिले होतो। यासाठी जर तुम्हाला काही ठिकाणी काही टायपिंग मिस्टेक दिसत असेल तर मी या ठिकाणी क्लिअर करून देत जाईल। ह्याचा अर्थ असा नका समजू की मास्टरचं लक्ष नाही आहे, सगळ्या गोष्टीकडे लक्ष असतं, पण रिटर्न पाठवायचं, प्रूफ रिडिंग करून डबल येणार, त्याच्यात वेळ जातं आणि वेळ तो आहे जो आहे मित्रांनो माहिती आहे, कारण मला जो फ्री वेळ भेटतं ज्यामध्ये मी रेकॉर्ड करत असतो तर त्या टाइमला जर टाइमवर पीपीटी नाही भेटली तर लेक्चरच बनत नाही। यासाठी एवढं थोडं सांभाळून घ्या म्हणजे जेणेकरून की लेक्चरची संख्या जास्त होईल। आता बघा, आधुनिक अनुवांशिकचा प्रारंभ कुणी केलं, सुरुवात कुणी केलं, ज्याला मॉडर्न जेनेटिक्स म्हणत असतो, ग्रेगर मेंडेल कळाला का। त्यानंतर जर सेकंड जर काय असेल तर त्याचं नाव काय, रिगो दी रीस नावाचा शास्त्रज्ञ, वॉल्टर सटन, ओस्वाल्ड एव्हरी आणि मॅकलिन। हे मला सांगा, एकूण जर बघितलं तर 4 ऑप्शन दिलेले आहे आणि तुम्हाला म्हटलंय की मॉडर्न जेनेटिक्सची सुरुवात कुणी केलेला आहे। आता बघा ह्याला रीस म्हणतो आपण कोरेल का, याला सटन हा नाव आहे या ठिकाणी। आता बघा, ह्याचं उत्तर आहे ग्रेगर मेंडेल। मित्रांनो माहित आहे का, अनुवांशिकतेच्या बाबतीत सगळ्यात पहिल्यांदा जर कुणी सांगितलं असेल तर 1886 ला कळाला का ग्रेगर मेंडेल कळाला का या शास्त्रज्ञांनी सांगितलं। हा तो शास्त्रज्ञ आहे ज्यांनी सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा वटाणाचा जो झाड असतो कळाला का, या वटाणाच्या झाडावर प्रयोग केलं आणि सांगितलं की एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे यानी काय पुढच्या जनरेशनकडे, एका जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनकडे गुणधर्मांचं वहन कसं होतं। या कारणामुळे मला सांगा, ग्रेगर मेंडेल यांनी पहिल्यांदा प्रयोग केला आणि जगाला सांगितलं। या कारणामुळे याला जर आपण काय म्हणत असेल तर फादर ऑफ जेनेटिक्स म्हणत असतो। अनुवांशिकतेचा जन्मदाता, अनुवांशिकतेचा जर बघितलं जन्मदाता जर कोण असेल तर जन्मदात्याचं नाव आहे मित्रांनो माहित आहे का, तो म्हणजे कोण असणार आहे, मेंडेल असणार आहे। समजलं इथपर्यंत, कारण त्यांनी वटाण्याच्या झाडावर प्रयोग केलं, या गोष्टी लक्षात राहू द्या। यानंतर सर हा रोज दी विरीस काय आहे काला का, जर बघितलं रिगो दी वीस नावाच्या शास्त्रज्ञांनी काय केलं तर मित्रांनो माहित आहे का, 1901 ला यांनी काय आहे, उत्परिवर्तनचा सिद्धांत मांडला। उत्परिवर्तन ज्याला आपण म्युटेशन म्हणतो, या म्युटेशनचा सिद्धांत मला सांगा रिगो द रीस नावाच्या शास्त्रज्ञांनी मांडले 1901 ला। काय असतो उत्परिवर्तन? उत्परिवर्तन म्हणजे काय आहे, अचानक काला का होणारा जो बदल आहे। कोणामध्ये होणारा बदल, वडील आणि मुलामध्ये काला का, वडील आणि मुलामध्ये। जसं वडिलापासून मला सांगा मुलगा जन्माला आला तर ह्या दोघांमध्ये 100% सारखेपणा नसतं। वडिलांकडून, आई वडिलांकडून मुलांकडे तो अनुवांशिकतेचं गुणधर्म जात असताना त्या अनुवांशिकतेच्या गुणधर्मामध्ये काही बदल होतं, म्हणून वडिलापेक्षा मुलगामध्ये आपल्याला काही वेगळेपण आढळताना दिसतं। या वेगळेपणाला उत्परिवर्तन म्हणतात, या वेगळेपणाला आपण म्युटेशन झालं म्हणतो। आणि ह्याचा सिद्धांत मला सांगा रिगो द कळाला का रीस नावाच्या शास्त्रज्ञांनी 1901 ला मांडलं। सर वॉल्टन आणि सटर यांनी काय केलं, वॉल्टर आणि सटन यांनी 1902 ला गुणसूत्रांचा अभ्यास केला। 1902 ला यांनी काय केलं, गुणसूत्रांचा
गुणसूत्राचं काय केलं, अभ्यास केलं. सगळ्यात पहिल्यांदा यांनी जो नाकतोडा असतो या नाकतोड्यामध्ये नेमकं गुणसूत्र कसे आहेत हे दाखवून दिलं. ते म्हणजे वॉल्टर आणि सटन, म्हणजे यांचं अभ्यास गुणसूत्राच्या संबंधित आहे. काला का रुगो द रीस नावाच्या शास्त्रज्ञाचं उत्परिवर्तनाच्या संबंधित आहे. आणि यानंतर ग्रेगर मेंडल याने अनुवंशिकतेचा प्रारंभ केलं, म्हणून याला अनुवंशिकतेचा जन्मदाता म्हणतो 1886 ला. ओस्वाल्ड एव्हरी आणि मॅकलिन यांनी काय केलेलं आहे तर यांनी डीएनएच्या बाबतीत सांगितलं. कधी सांगितलं, 1944 ला. 1944 ला यांनी कोणाच्या बाबतीत सांगितलं, डीएनएच्या बाबतीत. काय सांगितलं डीएनएच्या बाबतीत, यांनी सांगितलं विषाणू वगळता कळालं का इतर कोरेल का सर्व सजीवात, कळालं का सर्व सजीवात अनुवंशिकतेचा मला सांगा घटक जर कोण असेल तर डीएनए आहे असं मला सांगा. कुणी सांगितलं तर ओस्वाल्ड एव्हरी आणि मॅकलिन यांनी 1944 ला सांगितलं. तर मला सांगा हे चारही शास्त्रज्ञांची नावं लक्षात राहू द्या. या प्रश्नाचं उत्तर काय आहे असं जर म्हटलं तर ग्रेगर मेंडेल हा उत्तर आहे. पण जर याच ठिकाणी जर त्यांनी असं विचारलं असतं उत्परिवर्तनाचा सिद्धांत कुणी मांडला, उत्तर आला असतं रिदोदी वीस. कळलं का, याच ठिकाणी त्यांनी विचारलं असतं गुणसूत्राच्या अभ्यासासंबंधी शास्त्रज्ञ कोणता, उत्तर आलं असतं वॉल्टर आणि सटन. आणि याच ठिकाणी जर विचारलं असतं विषाणू वगळता इतर सर्व सजीवामध्ये अनुवंशिकतेचा मूलभूत फॅक्टर डीएनए आहे तर त्यावेळेस उत्तर आला असतं ओस्वाल्ड एव्हरी आणि मॅकलिन. तर अशा प्रकारे मला सांगा पहिला प्रश्न तुम्हाला कळाला असेल. डेटाबेस बघण्याचा प्रयत्न करा. ह्याच्या व्यतिरिक्त काय प्रश्न येतं, चारही ऑप्शनचं विश्लेषण देतोय का, कारण येणाऱ्या काळात तुम्हाला ह्याच्या रिलेटेड जर क्वेश्चन रिफ्लेक्ट झालं तर तुमचं परफेक्ट येणं गरजेचं आहे मित्रा. मग बघा आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, खालील कोणते बघा हे तुम्हाला काय आहे ह्याचं स्क्रीनशॉट वगैरे नका काढून टेलिग्राम चॅनल जॉईन करा सायन्स बाय अशोक पवार. या टेलिग्राम चॅनलला ह्याची पीपीटी मी शेअर करतो. बघा खालील कळाला का, खालील कोणता नायट्रोजन पदार्थ डीएनए निर्मितीमध्ये जोडी तयार करत नाही. तर आता बघा म्हणजे हे विषय चालू आहे डीएनएच्या बाबतीत. तो म्हणतोय कोणता नायट्रोजन पदार्थ डीएनए निर्मितीमध्ये जोडी तयार करत नाही. एकदाच विषय संपून टाका. बघा फक्त एकच मिनिट घेतो पण समजून घ्या. जर डीएनएची निर्मिती कोणापासून होते असा जर प्रश्न विचारला तर या प्रश्नाचं उत्तर लिहायचंय तुम्हाला न्यूक्लियोटाइड पासून मला सांगा डीएनएची निर्मिती होते असा तुम्हाला उत्तर द्यायचंय. सर न्यूक्लियोटाइड कोणापासून तयार होतो तर न्यूक्लियोटाइड तयार होतो साखरेपासून, शर्करापासून. यानंतर कोणापासून तर यानंतर जर बघितलं फॉस्फेट नावाचा एक पदार्थ असतो आणि यानंतर जर बघितलं तर नायट्रोजन पदार्थ असतो. या तिघांपासून मला सांगा न्यूक्लियोटाइड तयार होता आणि न्यूक्लियोटाइड पासून डीएनएची निर्मिती होते मित्रांनो. मग आता बघा या ठिकाणी जर बघितलं डीएनए मध्ये या ठिकाणी समजून घ्या डीएनएचं सगळ्यात पहिल्यांदा जे धागे असतात ते धागा कोणापासून तयार होतात, धागा काय अशा प्रकारचे दोन धागे डीएनए मध्ये दोन धागे असतात. तर धाग्यांच्या निर्मितीमध्ये शर्करा नावाचा पदार्थ भाग घेतो आणि फॉस्फेट नावाचा पदार्थ भाग घेतो. तर या दोघांपासून मला सांगा धागे तयार होतात. नंतर बघा हे दोन धागे शर्करा आणि फॉस्फेट पासून तयार झाले की हे दोन धागे आपसात असे गुंडाळतात. हे गुंडाळल्यानंतर मला सांगा हे गुंडाळल्यानंतर या धाग्यांच्या मध्यंतरी अशा प्रकारे बॉन्ड असतो, बांधलेले असतात डीएनए मध्ये तुम्ही बघितलं असेल. आणि या बॉन्डच्या दोन्ही टोकाला नायट्रोजन पदार्थ असतात. या दोन्ही टोकाला डीएनए मध्ये नायट्रोजन पदार्थ असतात आणि जे नायट्रोजन पदार्थ समोरासमोर असतात या ठिकाणी समोरासमोर असतात त्यांना नायट्रोजन पदार्थाची जोडी म्हणत असतो मित्रांनो. काय म्हणतो, नायट्रोजन पदार्थाची जोडी. आणि जर डीएनए मध्ये मी नायट्रोजन पदार्थाची जोडी बघितली तर डीएनए मध्ये मला सांगा अडेनाइन नावाचा नायट्रोजन पदार्थाची जोडी जो कॅपिटल ए ने दाखवतो कळला का, नेहमी मला सांगा थायमिन या नायट्रोजन पदार्थाशी होते यानी टी, म्हणजे याचा अर्थ ए ची जोडी नेहमी टी सोबत होते कोणामध्ये, डीएनए मध्ये. यानंतर दुसरा आहे ग्वानिन नावाचा एक नायट्रोजन पदार्थ असतो ज्याला जी ने दाखवतो. ह्याची जोडी नेहमी सायटोसाइनशी होते ज्याला कॅपिटल सी ने दाखवतो. म्हणजे जी ची जोडी नेहमी सी होते. आणि एक पदार्थ आहे ज्याचं नाव युरॅसिल आहे. युरॅसिल हा डीएनए मध्ये जोडी तयार करत नाही.
युरॅसिल जो आहे हा तो बिचारा आहे ज्याला जोडी तयार करायला कोणीच भेटत नाही. बाकी दोघं, या दोघांचं जमलं, यांनी जोडी तयार करून घेतली, या दोघांचं जमलं, यांनी जोडी तयार करून घेतली, परंतु युरॅसिलला समोर जोडी करायला कोणीच भेटलं नाही. म्हणून मला सांगा तो एकटा राहतो. मग प्रश्न जर विचारलं अडेनाईनची जोडी कोणासोबत, थायमिन, ग्वानिनची कोणासोबत, सायटोसाइन सोबत, शर्करेची निर्मिती कोणापासून, धाग्याची निर्मिती कोणापासून, शर्करा फॉस्फेट गट, आणि कोण भाग घेत नाही तर युरॅसिल भाग घेत नाही. संपला विषय, संपला. कळाला का? 2 मिनिटांमध्ये विषय. खालीलपैकी कोणता नायट्रोजनयुक्त पदार्थ डीएनए निर्मितीमध्ये जोडी तयार करत नाही किंवा भाग घेत नाही असा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. उत्तर काय आहे? अडेनाईन तयार करतं कोणासोबत? अडेनाईन थायमिन सोबत. मग बघा, अडेनाईन कोणासोबत तयार करतं रे? थायमिन सोबत तयार करतं. कळालं का? मला सांगा मग कोण भाग घेत नाही तर उत्तर हेच चौथं काय आहे? युरॅसिल आहे. युरॅसिल भाग घेत नाही. कोण कोण भाग घेतं? अडेनाईन थायमिन सोबत, ग्वानिन सायटोसाइन सोबत. लक्षात राहू द्या, डीएनए मध्ये अशा पद्धतीने भाग घेत असतात. यानंतर बघा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? रॉबर्ट डार्विन नावाचा शास्त्रज्ञ, लॅमार्क नावाचा शास्त्रज्ञ, लिबी नावाचा शास्त्रज्ञ, ग्रेगर मेंडेल नावाचा शास्त्रज्ञ. बघा, तर नैसर्गिक निवडीचा सिद्धांत रॉबर्ट डार्विन यांनी मांडलेला आहे. काय सांगितलं? नैसर्गिक निवडीचा सिद्धांत काय म्हणतो? नॅचरल सिलेक्शन ऑफ थेरी म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो तो? जो सक्षम असेल, कळालं का? जो सक्षम असेल, कळालं का? असेल तोच जगेल असं कोण सांगतं त्याच्या सिद्धांतामध्ये? डार्विन. का म्हणतो असं? कारण डार्विन म्हणतो प्रत्येक सजीव जेव्हा निर्माण होत असतो तर तो सजीव आपलं अस्तित्व टिकून ठेवत असतो. प्रत्येक सजीव प्रजनन करत असतो. प्रजननातून असंख्य संख्या वाढते आणि असंख्य संख्या वाढल्यानंतर त्या सजीवामध्ये आपसात स्पर्धा निर्माण होते, जसं तुमची स्पर्धा निर्माण झाली आहे. आणि या स्पर्धा जी एवढी भयानक असते, जीवघेणी स्पर्धा असते. आणि या स्पर्धेमध्ये जो सक्षम असेल तो जगेल, जो सक्षम नाही आहे त्याला मरावं लागेल. यालाच आपण म्हणत असतो काय आहे? नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. निसर्ग हेच निवडतं, जो सक्षम आहे त्यालाच जगू देतं, ज्या सक्षम नाही त्याला जगू देत नाही. म्हणून सक्षम बनावं लागतं. हे कोणी सांगितलं? डार्विन यांनी सांगितलं नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. कळालं का? आणि हे सिद्धांत त्यांनी कशामध्ये लिहिलं तर एक पुस्तक आहे त्याचं. त्या पुस्तकाचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पेसीज. ओरिजिन ऑफ स्पेसीज या पुस्तकामध्ये मला सांगा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडलं. सर लॅमार्क यांनी काय केलं? लॅमार्क यांनी कळालं का? यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन हे सिद्धांत मांडलं. इंद्रियाचा वापर. बघा, लॅमार्क यांनी काय केलं असा जर प्रश्न विचारलं तर आपल्याला सांगता यायला पाहिजे. काय केलं यांनी मित्रांनो माहित आहे का? इंद्रियाचा, कळाला का? इंद्रियाचा वापर व न वापर सिद्धांत, ज्याला इंग्रजीतून काय म्हणतो रे? यूज, कळाला का? अँड डिसयूज ऑफ ऑर्गन. लॅमार्क हा काय म्हणतो? सजीवाच्या आतमध्ये सजीव ज्या अवयवाचा वापर जास्त करतील त्याचंच वाढ होणार, ज्या अवयवाचा वापर करणार नाही तो कालांतराने नष्ट होणार, असं लॅमार्क म्हणत असतो. यालाच आपण म्हणतो यूज अँड डिसयूज थेरी. कोणाची? लॅमार्कची. लॅमार्क म्हणतो जिराफ्स हा गर्दन मोठी का झाली? कारण त्यांनी गर्दनचा वापर जास्त केलं. कळालं का? जो काही हातोड्याने काम करणारा कामगार आहे त्याचे मसल्स का वाढले? कारण की त्याचा वापर जास्त केलं. अपेंडिक्सचा वापर केलं नाही, तो नष्ट झाला असं लॅमार्क म्हणतो मित्रांनो. याला यूज अँड डिसयूज थेरी म्हणतात. लिबी यांनी कशाचा शोध लावला? लिबी यांनी कार्बन डेटिंगचा शोध लावला. कार्बन डेटिंग काय आहे? वयोमान काढण्याची एक पद्धत आहे. कार्बन डेटिंग काय आहे? वयोमान काढण्याची पद्धत आहे. कोणाचं काढायचं तर मला सांगा, जे जीवाश्म असतात ना, फोसाईल, यांचं वयोमान काढण्यासाठी मला सांगा कार्बन डेटिंग पद्धतीचा वापर केला जातो. कार्बन डेटिंग पद्धतीमध्ये कार्बन 14 हा किरणोत्सारित मूलद्रव्य वापरलं जातं. किरणोत्सारित कळालं का? मूलद्रव्य वापरलं जातं, वापरतं कोणासाठी? वय काढण्यासाठी. कार्बन डेटिंग मध्ये कोणतं? कार्बन 14चं. आणि मला सांगा कार्बन 12 कळालं का? या किरणोत्सारित नसणाऱ्या, कळालं का?
किरणोत्सारित कळलं का नसणारा मूलद्रव्य जी आहे ह्याची मदत घेतली जाते। अशा प्रकारे कार्बन 14 हे किरणोत्सारित गुणधर्म दाखवणारा आहे। ह्याच्या साहाय्याने कार्बन डेटिंग पद्धतीद्वारे एखाद्या जीवाश्म फोसाईलचं वय काढलं जातं। कार्बन 12 हे त्याच्या मदतीला त्या ठिकाणी असतो आणि ही पद्धत शोधून काढणाऱ्या शास्त्रज्ञाचं नाव लिबी आहे आणि ग्रेगर मेंडल कोण आहे? फादर ऑफ जेनेटिक्स आहे, ज्याने अनुवंशिकतेचा प्रारंभ केला। कोणत्या? आधुनिक अनुवंशिकतेचा प्रारंभ केला मित्रांनो। तर अशा प्रकारे तर हे चारही ऑप्शन तुम्हाला क्लिअर झाले। नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताचा प्रश्न होता, उत्तर होतं रॉबर्ट काय डार्विन, कळलं का? आणि जर त्याने यूज अँड डिसयूज थेअरीचं विचारलं असतं उत्तर होतं लॅमार्क। जर त्याने कार्बन डेटिंग पद्धत विचारलं असतं उत्तर होतं लिबी आणि जर त्याने अनुवंशिकतेचा प्रारंभ उत्तर आलं असतं ग्रेगर मेंडेल। क्लिअर आहे समजून घ्या। पेशी शोषणातील कोणत्या पायऱ्या तंतुकणिकेमध्ये घडून येतात? आता बघा सर, पेशी शोषणातील कोणत्या पायऱ्या? पेशी शोषण ज्याला इंग्रजीतून सेल्युलर रेस्पिरेशन म्हणतात रे। काय असतं सर पेशी शोषण? पेशी शोषणाचा अर्थ आहे मित्रा, पेशी शोषणाचा अर्थ आहे पेशीमध्ये अन्नापासून ऊर्जा तयार करणे। पेशीमध्ये अन्नापासून ऊर्जा तयार करणे। ह्याच्या एकूण 3 पायऱ्या आहेत। पहिली पायरी आहे त्याला ग्लायकोलिसिस म्हणतात, म्हणजे पेशी शोषणाच्या 3 पायऱ्या। दुसरी आहे त्याला क्रेब चक्र म्हणतात आणि तिसरी आहे त्याला म्हणतात इलेक्ट्रॉन वहन साखळी। या 3 पायऱ्यामधून पेशीच्या आतमध्ये अन्नापासून ऊर्जा तयार होते। यापैकी पहिली जी पायरी आहे ही पेशीच्या पेशी द्रव्यात घडते, ज्याला सायटोप्लाझ्मा म्हणून ओळखलं जातं। कोणती? ग्लायकोलिसिसची। आणि उरलेल्या ज्या 2 पायऱ्या आहेत या दोन्ही पायऱ्या तंतुकणिकेमध्ये घडते, ज्याला आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणतो। कोणत्या पायऱ्या? क्रेब चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी। मग कोणती पायरी तंतुकणिकेत घडते? ग्लायकोलिसिस नाही, क्रेब चक्र, कळाला का? इलेक्ट्रॉन वहन साखळी, म्हणजे उत्तर काय रे? 4 असेल। अशा प्रकारचे प्रश्न येणार, डिटेक्ट करता यायला पाहिजे। बघा, प्राण्यामधील विना ऑक्सिशोषण दरम्यान काय घडते? सर ऑक्सिशोषणाचा अर्थ काय बघून घे भाऊ व्यवस्थित। तर ऑक्सिशोषणाचा अर्थ काय बघा, तर शोषण पहिले समजून घ्या। शोषणला आपण इंग्रजीतून रेस्पिरेशन म्हणतात। काय म्हणतो? रेस्पिरेशन। आता मला सांगा, शोषण यानी रेस्पिरेशन, आणि रेस्पिरेशनचा अर्थ काय? रेस्पिरेशनचा अर्थ आहे अन्नापासून ऊर्जा तयार करणे, आणि पृथ्वी तलावरील प्रत्येक सजीव हे अन्नापासून ऊर्जा तयार करत असतात। मग जर बघितलं, निसर्गात या अन्नापासून ऊर्जा तयार करण्याच्या 2 पद्धती आहेत, म्हणजे शोषणाच्या 2 पद्धती आहेत। एक पद्धत आहे त्याला म्हणतात ऑक्सिशोषण, ज्याला इंग्रजीतून अरेबिक रेस्पिरेशन म्हणतात, आणि दुसरी पद्धत आहे त्याला विना ऑक्सिशोषण म्हणतात, ज्याला आपण अनॅरेबिक रेस्पिरेशन म्हणतो। आणि निसर्गाने सांगितलं एकतर ऑक्सिशोषणाच्या सहाय्याने करा किंवा विना ऑक्सिशोषण। ऑक्सिशोषण म्हणजे काय? तर ही ऊर्जा तयार करण्याची अशी पद्धत आहे ज्यामध्ये मला सांगा ऑक्सिजनचं वापर केलं जातं। काय केलं जातं? वापर। आणि ऑक्सिशोषण ही प्रक्रिया प्राणी आणि वनस्पती ह्यांच्यामध्ये सारखी असते, म्हणजे ऑक्सिशोषणाची प्रक्रिया प्राणी आणि वनस्पतीमध्ये सारखीच असते। आणि काय घडतं ऑक्सिशोषण या प्रक्रियेमध्ये? बघा, ऑक्सिशोषण या प्रक्रियेमध्ये C6H12O6 हा ग्लुकोज आहे, त्याच्यात ऑक्सिजन मिक्स करून टाकलं, ह्याच्यापासून कार्बन डायऑक्साइड तयार होतो, H2O तयार होतो, आणि प्लस मला सांगा ऊर्जा तयार होते। मग तुम्हाला जर प्रश्न विचारला ऑक्सिशोषणादरम्यान काय तयार होतं? कार्बन डायऑक्साइड, पाणी आणि ऊर्जा तयार होते। परंतु जर आपण विना ऑक्सिशोषणाचा विचार केलो तर विना ऑक्सिशोषण म्हणजे काय रे? ऑक्सिजन शिवाय मला सांगा ऊर्जा तयार होणे, या प्रक्रियेला आपण विना ऑक्सिशोषण म्हणतो। परंतु विना ऑक्सिशोषणाचा जर तुम्ही विचार करत असाल तर विना ऑक्सिशोषण ही क्रिया जर बघितलं प्राण्यामध्ये वेगळी घडते आणि वनस्पतीमध्ये मला सांगा ही क्रिया वेगळी घडते। प्राण्यामध्ये कशी घडते? प्राण्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला कळेल या ठिकाणी बघा कशी घडते।
प्राण्यामध्ये जो ग्लुकोज आहे या ग्लुकोजचं रूपांतर ऊर्जेत करत असताना लॅक्टिक ऍसिड तयार होतं आणि प्लस मला सांगा 2 ATP एवढी ऊर्जा तयार होते जर प्राण्यात विना ऑक्सिशोषण घडत असेल तर। आणि जर वनस्पतीत घडत असेल तर काय होईल तर ग्लुकोज पासून मला सांगा ऊर्जा तयार होणार त्याच्या पहिले मला सांगा इथेनॉल अल्कोहोल तयार होतो प्लस मला सांगा कार्बन डायऑक्साइड तयार होतं प्लस 2 ATP ऊर्जा तयार होते। मग तुम्हाला ऑक्सिशोषणामध्ये काय तयार होतं विचारलं तर कार्बन डायऑक्साइड H2 आणि ऊर्जा। जर तुम्हाला विचारलं विना ऑक्सिशोषण प्राण्यामध्ये काय तयार होतं तर लॅक्टिक ऍसिड आणि 2 ATP ऊर्जा। वनस्पतीमध्ये विना ऑक्सिशोषण म्हणलं तर इथिल अल्कोहोल कार्बन डायऑक्साइड आणि 2 ATP ऊर्जा। इथं प्रश्न काय आले आता उत्तर सांगा तुम्ही, मला बोलायची गरज पडू नये। प्राण्यामधील विना ऑक्सिशोषणादरम्यान काय तयार होते अल्कोहोल कार्बन डायऑक्साइड लॅक्टिक आम्ल H2O। तुमचं उत्तर असायला पाहिजे लॅक्टिक आम्ल। अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साइड वनस्पतीतील विना ऑक्सिशोषणादरम्यान तयार होतं आणि पाणी ऑक्सिशोषणादरम्यान तयार होतं बघा इथं। तर अशा प्रकारे तुम्हाला हे बघायचंय म्हणून ह्याचं उत्तर आलं तिसरं। पुढचा प्रश्न बघा आता, ही बॅच आहे विद्यार्थी मित्रांचं म्हणणं होतं बॅचची फीस खूप जास्त झाली सर, सुरुवातीला 999 रुपये फीस होती, कमी करून मित्रांनो माहित आहे का 500 रुपये फीस करण्यात आलेली आहे। ह्याच्यावर आणखी 15% डिस्काउंट देण्यात आलेला आहे। तुम्हाला कुपन कोड वापरायचंय। कुपन कोड काय आहे रे BA काला का PA बाप्पा हा कुपन कोड आहे। फक्त मला सांगा 18, 19, 20 तारखेच्या दरम्यानच 500 रुपयावर 15% काय डिस्काउंट असेल। सगळं बॅचेस कव्हर आहे, पूर्ण बॅच कव्हर आहे। 29 ते 35 लेक्चर आहे, आणखी 1 महिना जवळपास पेपरला बाकी आहे। 1 महिना 4 दिवसात बॅच बघून पूर्ण करायची आणि मला सांगा पुस्तक वाचायचं, सगळं परफेक्ट होऊन जाईल। कळलं का? इथं बघा एकदम फीस म्हणजे तुम्हाला फीस किती मध्ये पडते बॅच माहिती आहे काय 437 रुपये मध्ये बॅच पडते पूर्ण। काही अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा। कोरेल का? पण ज्याला वाटतं की आपल्याला बॅचची गरज आहे तर आवर्जून तुम्ही ही बॅच घ्या। तर वॉच टाइम काय आहे या बॅचचं वॉच टाइम अनलिमिटेड आहे। अनलिमिटेड कितीदा बघता येईल, 2दा 3दा 4दा नाही, संपलं तर मी आहे। अनलिमिटेड वॉच टाइम असणार आहे। बॅच जॉईन करण्यासाठी सायन्स बाय अशोक पवार हा ऍप्लिकेशन डाउनलोड करा। तुमच्या मित्रपरिवाराला माहित नसेल तर आवर्जून सांगा, युट्यूबला लेक्चर बघ म्हणाव, नंतर जॉईन कर म्हणाव तर चालतं। ही बॅच बघा डिस्काउंट बनत होते, एकदम कमी फीस केलेली आहे 50% पेक्षाही कमी। तर बघा ज्यांना ज्यांना घ्यायचंय तुम्ही या गोष्टीचा फायदा घेऊ शकता। आता बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, खालीलपैकी वेगळा घटक कोणता प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, मेलॅनिन, टेस्टोस्टेरॉन। कळलं का? आता बघा काय आहे प्रोजेस्टेरॉन जर बघितलं तर हा फिमेल मधला महिला मधला सेक्स हार्मोन्स आहे। कळलं का? हा सेक्स हार्मोन्स आहे कोणामधला महिलांमधलं। इस्ट्रोजन पण जर बघितलं हा पण मला सांगा फिमेल मधला सेक्स हार्मोन्स आहे, सेक्स हार्मोन्स आहे। कोरेल का? मला सांगा मेलॅनिन हा त्वचेला काळा रंग प्राप्त करून देतो, काळा रंग प्राप्त करतो। कळाला का? काळा रंग प्राप्त करतो कोणाला? त्वचेला। कोण? मेलॅनिन। आणि टेस्टोस्टेरॉन हा पुरुषामधला सेक्स हार्मोन्स आहे। इथं तुम्हाला विचारलंय वेगळा गट कोणता, बघा या ठिकाणी 3 सेक्स हार्मोन्स आहे, एकच नाहीये म्हणून उत्तर तुमचं काय रे तिसरं। इथं लक्षात ठेवा फिमेल मधले सेक्स हार्मोन्स कोणते प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, मेल मधले कोणते टेस्टोस्टेरॉन। आणि हा जो मेलॅनिन आहे ना हा मेलॅनिन जो आहे हा जर प्युअर असेल तर काळा रंग प्राप्त होतो मित्रा त्वचेला, केसांना। जर या मेलॅनिन मध्ये जर लोखंड मिसळलेला असेल तर केसांना तांबडा रंग प्राप्त होतो, त्वचांना, केसांना। आणि जर या मेलॅनिन मध्ये जर भाऊ माहित आहे का गंधक मिसळलेला असेल तर पांढरा रंग तयार होतो केसांना किंवा त्वचेला। तर अशा पद्धतीने बघा हे सगळं डिटेल माहित करून घ्या भाऊ। वेळ आहे 1 महिना वेळ आहे, आणखी 1 महिना म्हणजे भरपूर झालं। टॉपिक जास्त नाहीये, 16 टॉपिक आहे, पाणी होऊन जातं, फक्त समजायला पाहिजे विषय काय आहे। क्लिअर आहे? तर अशा प्रकारे मला सांगा या प्रश्नाचं उत्तर तिसरं आहे, कारण वेगळं तोच आहे। बाकी तिन्हीचे तिन्ही सेक्स हार्मोन्स आहेत जे प्रजननामध्ये मदत करत असतात, जे सेक्स काय ऍक्सेसरी सेक्स ऑर्गन काय आहे डेव्हलप करत असतात। म्हणजे काय वयात आल्यानंतर मला सांगा महिला आणि पुरुषांमध्ये जो बदल होतो तो बदल मला सांगा हे हार्मोन्स घडून आणण्याचं काम करतात।
तर अशा प्रकारे मला सांगा हा प्रश्न झाला, सूत्री विभाजनामुळे मायटोसिस निर्माण झालेल्या पेशी कोणत्या? आता बघा म्हणजे पेशी विभाजनाचे उदाहरण आहे ते. आता मी तुम्हाला सांगतो काय बघू, पेशी विभाजन तुम्हीच उत्तर सांगायचं. पेशी विभाजन दोन पद्धतीने होतं. एक विभाजन आहे त्याला सूत्री विभाजन म्हणतात, सूत्री विभाजन म्हणतात कळलं का, ज्याला मायटोसिस म्हणतो, मायटोसिस. आणि दुसरं आहे त्याला अर्धसूत्री विभाजन म्हणतात, अर्धसूत्री विभाजन म्हणून ओळखलं जातं, ज्याला आपण मियोसिस म्हणतो रे, मियोसिस. काय फरक आहे बघा दोघांमध्ये? तर मित्रांनो माहित आहे का, सूत्री विभाजनामध्ये काय घडतं, सूत्री विभाजनामध्ये ही मूळ पेशी आहे, ही काय आहे, मूळ पेशी आहे, ज्याच्यात 46 गुणसूत्र आहेत. आणि जर मला सांगा ह्याच्या विभाजन झालं, ह्याचं काय झालं, विभाजन झालं, विभाजन होऊन मला सांगा ही नवीन पेशी तयार झाली, विभाजन होऊन मला सांगा ही नवीन पेशी तयार झाली, नवीन पेशी. आणि नवीन पेशीमध्ये पण मला सांगा 46च गुणसूत्र गेले. जेव्हा मला सांगा मूळ पेशीचं विभाजन होऊन नवीन पेशी तयार झाले आणि नवीन पेशीमध्ये मूळ पेशी एवढेच गुणसूत्र पुढे जर गेले असतील तर या पेशीच्या विभाजनाला सूत्री विभाजन म्हणतात, याला मायटोसिस म्हणून ओळखलं जातं. आणि मियोसिस कोण असतं, मियोसिस म्हणजे काय बघ भाऊ, मियोसिसचा अर्थ काय आहे, मियोसिस म्हणजे काय आहे, समजा ही मूळ पेशी आहे, ही मूळ पेशी म्हणजे पॅरेंट सेल आहे, ह्याच्यात 46 गुणसूत्र आहेत, कळलं का, ह्याच्यापासून मला सांगा ह्याचं विभाजन झालं, ह्याचं विभाजन झालं, ह्याचं विभाजन झालं, विभाजनाच्या नंतर मला सांगा नवीन पेशी तयार झाले आणि नवीन पेशीमध्ये 23च गुणसूत्र आले, म्हणजे याचा आत्र मला सांगा गुणसूत्र निम्मे झाले. जर विभाजनाच्या नंतर नवीन पेशीमध्ये निम्मेच गुणसूत्र जात असतील त्याला अर्धसूत्री म्हणायचं. मग सर कोणत्या पेशी अर्धसूत्री असतात आणि कोणत्या पेशी हे सूत्री असतात, या प्रश्नाचं उत्तर बघा, आपल्या शरीरामध्ये जेवढे काही युग्मक पेशी असतात, युग्मक पेशी ज्याला आपण काय रे सेक्स सेल म्हणतो, आणि मानवाचा जर विचार केलो, मानवामध्ये असणारे शुक्राणू आणि मला सांगा अंडपेशी, या दोघा, शुक्राणूला स्पर्म म्हणतो, अंडपेशीला एग म्हणतो, हे दोन्हीचे दोन्ही अशा पेशी असतात ज्यामध्ये 23 गुणसूत्र असतात, जे मियोसिस द्वारे तयार होतात, कारण ह्याच्यात 46 गुणसूत्र नसतात. उरलेल्या जेवढ्या काही पेशी आहेत कोण आहेत उरलेल्या, तर मला सांगा कायिक पेशी असतील. कायिक पेशी म्हणजे काय रे, कायिक पेशी ज्याला इंग्रजीतून सोमॅटिक सेल म्हणतात. काय आहे सोमॅटिक सेल, काय असतात, तर बघा शरीरातील शुक्राणू आणि अंडपेशी सोडल्यानंतर मानवातील उरलेल्या सर्व पेशीला कायिक पेशी म्हणतात. आणि यानंतर आणखी जर काय असेल, मूल पेशी पण असतात ज्याला स्टेम सेल म्हणत असतो. या दोन्ही सेल मला सांगा हे सूत्री विभाजन करतात, म्हणजे अशा प्रकारे. मग इथं विचारलंय मायटोसिस कोण करतं, कायिक पेशी करतात, मूल पेशी करतात, 1 आणि 3 उत्तर असेल. युग्मक पेशी मला सांगा मियोसिस करतात, अर्धसूत्री करतात. क्लिअर टॉपिक, टॉपिक क्लिअर, प्रश्न टॉपिक क्लिअर, प्रश्नाला म्हणजे टॉपिक क्लिअर व्हायला पाहिजे, नाहीतर अंधारात गोळ्या मारण्यात काही अर्थ नाहीये भाऊ. आता कोणी म्हणाल सर प्रश्नाची संख्या वाढव, अरे भाऊ मला एक सांग, या एका प्रश्नामध्ये किती प्रश्न तयार झाले, 10-15 प्रश्न तयार झाले ना इथं, नाहीतर नुसतं प्रश्न आणि उत्तर सांगून पुढे गेलो तर काय डोक्यात नाही राहणार, कारण हा प्रश्न जशाला तसं नाही येणार. या प्रश्नावर जो डेटाबेस आहे त्याच्या आधारावर नवीन प्रश्न तयार होणार, हे लक्षात राहू द्या. पाठांतराचा नका विषय नादी लागू. बघा एकगुणित पेशी म्हणजे काय, एकगुणित बघा पेशी 2 प्रकारच्या असतात, कोरेल का, एक असते काय आहे एकगुणित असते, एकगुणित, आणि दुसरा असते द्विगुणित. द्विगुणित इंग्रजीतून म्हणतात याला हॅप्लॉइड सेल, याला हॅप्लॉइड सेल म्हणतात. याला जर काय यांना एन नी दाखवतात, कशाने दाखवतो आपण, एन नी दाखवतो, एन नी. याला डिप्लॉइड सेल म्हणतात, डिप्लॉइड सेल म्हणून ओळखलं जातं, आणि जो 2n नी दाखवत असतात. तर अशा प्रकारे शरीरात एकगुणी सेल असते आणि एक मला सांगा द्विगुणी सेल असते. एकगुणी सेल म्हणजे काय आहे, ज्याच्यात गुणसूत्र जर बघितलं, गुणसूत्र मला सांगा 23 असते, संख्या, जोड्या नाही म्हणतोय मी, संख्या. ज्या पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या 23 असते त्याला एकगुणित म्हणत असतात, कोरेल का, याला हॅप्लॉइड म्हणतात. ह्याचं उदाहरण काय आहे, एक मला सांगा पुरुषामधला स्पर्म आणि स्त्रियांमध्ये एग, यानी शुक्राणू आणि अंडपेशी, या दोघांनाच एकत्रित आपण युग्मक पेशी म्हणून ओळखलं जातं. युग्मक पेशी म्हणतो या दोघांना एकत्रित.
आणि यांनाच एकगुणित किंवा हॅप्लॉइड म्हणतो, ज्याच्यामध्ये मला सांगा गुणसूत्र जोडीत असतं. गुणसूत्र किती? 23 जोड्या असतात पेअर, आणि संख्या जर बघितली तर 46 असतात. अशाला द्विगुणित म्हणतात, ज्याला 2n नी दाखवतात. आणि शरीरातील ज्या अन्य पेशी आहेत कोण कोण माहित आहे का? तर कायिक पेशी जसं आपल्या आरबीसी, डब्ल्यूबीसी वगैरे, आणि मला सांगा मूल पेशी ज्याला स्टेम सेल म्हणतो, हे सगळे द्विगुणित असतात. इथं सांगितले एकगुणित पेशी ज्यामध्ये 23 गुणसूत्राच्या जोड्या असतात, नाही चुकीचं आहे. ज्यामध्ये 46 गुणसूत्र असतात, चुकीचं आहे. 23 जोड्या म्हणजे 46. ज्यामध्ये 23 गुणसूत्र असतात हे उत्तर बरोबर आहे. ज्यावर गुणसूत्र काय रे काय, ज्यामध्ये मला सांगा 92 गुणसूत्र हे पण नाही आहे, तर मला सांगा उत्तर तिसरा असेल ज्यात 23 गुणसूत्र असतात, जोड्या नसतात, त्याला एकगुणित म्हणतात. यानंतर फुलामधील पुलिंगी भागाला काय म्हणतात? निदलपुंज. निदलपुंजला कॅलिक्स म्हणतात रे भाऊ. दलपुंजला कोरोला म्हणतात. कोरोना नाही, कोरोला. पुंकेश्वरला जर बघितलं तर काय म्हणतो? अँड्रोसियम म्हणतात, अँड्रोसियम. आणि मला सांगा जयांगला जर काय म्हणत असेल तर गायनोसियम म्हणतात. तर अशा प्रकारे आहे. आता बघा, मला सांगा तुम्ही फुलाला निरीक्षण करा. कले का कधी फूल बघितले का? गुलाबाचं, गुलाबाचा फूल बघितलं, सगळ्यात बाहेरच्या हिरव्या रंगाचा आवरण असतो फुलांवरती. जो हिरव्या रंगाचा पान असतो, जो कळीच्या अवस्थेत असताना, कळालं का रे? कळीच्या अवस्थेत असताना मला सांगा तो त्या फुलाला संरक्षण करतो. मग सगळ्यात बाहेरचा जो हिरव्या रंगाचा असतो फुलाच्या खाली लटकलेला, त्याला आपण निदलपुंज म्हणतो. कळीच्या अवस्थेत फुलांचं संरक्षण करतो. यानंतर काय? दलपुंज. फुलांच्या ज्या पाकळ्या असतात या पाकळ्याला आपण दलपुंज म्हणतो. कळलं का रे? दलपुंज कोणाला म्हणतो? त्या फुलांच्या पाकळ्याला म्हणतो मित्रांनो. यानंतर बघा पुंकेशर आणि जयांग हे दोघं जे आहेत तर मित्रांनो माहित आहे का, हे प्रजननासाठी कार्यरत असणारे मुख्य घटक आहेत. म्हणजे फुलांमध्ये प्रजननाचं कार्य पुंकेशर आणि जयांग करतं. कसं करतं लक्षात राहू द्या. कोणत्या भागाला काय म्हणतात समजून घे भाऊ. इथं नाही समजलं तर कुठंच नाही समजणार. बघा अशा प्रकारे मला सांगा, अशा प्रकारे मला सांगा फुलांच्या पाकळ्या. आणि मित्रांनो माहित आहे का, वरचा हिरव्या रंगाचं आवरण काढून टाकलो तर फुलांमध्ये अशा प्रकारचं काय रे एक घटक आढळतं. अशा प्रकारचं मला सांगा एक घटक आढळतं. या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या. त्या घटकाला काय म्हणतो, कसं म्हणतो ते समजण्याचा प्रयत्न करा. आता मला सांगा अशा प्रकारे काय रे घटक आढळतात. या ठिकाणी बघा, या ठिकाणी बघा काय आहे, नाव काय लक्षात ठेवा. जर बघितलं तर हे जो आहे फुलांमध्ये आढळणारा घटक आहे. आता यामध्ये व्यवस्थित लक्ष द्या. हा जो वरती दिसणारा भाग आहे याला कुक्षी म्हणतात. कुक्षी, ज्याला काय म्हणतो आपण त्याला, तर स्टिग्मा म्हणतात इंग्रजीतून. याला कुक्षी वरंत म्हणतात, याला कुक्षी वरंत म्हणतात, ज्याला स्टाईल म्हणतो इंग्रजीतून. हे जो आहे याला आपण काय म्हणत असतो रे, ओहरी म्हणून ओळखलं जातं. आणि या ओहरीच्या आतमध्ये मला सांगा अंडपेशी असतात, ज्याला ओव्हल म्हणत असतो. मग अशा प्रकारे हे जेवढं काही मी तुम्हाला या ब्लॅक कलरने दाखवलेलं आहे हे सगळंच सगळं फिमेलचा पार्ट आहे. म्हणजे कुक्षी असेल, कुक्षी वरंत असेल, ओहरी असेल आणि ओव्हल असेल, हे सगळंच सगळं मला सांगा फिमेलचा पार्ट आहे. ज्याला बीजांड म्हणत असतो, ओव्हलला बीजांड म्हणत असतो. ज्याच्यामध्ये बीजांड आहे काला का, त्याला आपण काय म्हणत असतो, ओहरी म्हणतो. आता बघा या फिमेलच्या पार्टलाच आपण स्त्री केसर म्हणतो, स्त्री केसर. यालाच आपण जयांग म्हणत असतो आणि यालाच आपण गायनोसियम म्हणत असतो, जो प्रजननात भाग घेतं. यानंतर बघा दुसरं पॉइंट बघा. या ठिकाणी हा जो पार्ट दिसतं याला काय म्हणतो रे, फिलामेंटस म्हणतो आपण इंग्रजीतून. फिलामेंटस म्हणत असतात. हा जो या ठिकाणी दिसणारा भाग आहे थैली, याला आपण अँथर म्हणतो, अँथर. आणि या अँथरच्या आतमध्ये परागकण असतात, परागकण, ज्याला पोलन ग्रेन म्हणतो आपण, पोलन ग्रेन, जो काय रे मेलचा पार्ट असतो. मग अशा प्रकारे अँथर, पोलन ग्रेन आणि फिलामेंट या सगळ्यांना एकत्र पुमंग म्हणत असतात. यांना आपण पुंकेसर म्हणतो आणि याला इंग्रजीतून आपण अँड्रोसियम म्हणतो. मग आता सर प्रजनन कसं घडतं? सर
प्रजनन कसं घडतं, तर बघ रे भाऊ प्रजनन कसं घडतं फुलांमध्ये सांगतो. काय होतं मित्रा माहित आहे का, या पुंकेश्वर जो आहे ह्याच्या आतमध्ये असणारा हा पोलन ग्रेन इथून उडत जातो आणि या कुक्षीवर जाऊन पडतो, यालाच परागी भवन म्हणतात. आणि नंतर मला सांगा सर हा काय असतो, तर हा तर युग्मक आहे ना, हा युग्मक आहे. कोणतं, पुयुग्मक आहे, मेलचा पार्ट. तो कुक्षीवर पडला, तिथून सरकत सरकत या काय रे पाईप मधून खाली येतं, या ओरीमध्ये मला सांगा असणाऱ्या बीजांड सोबत मला सांगा फर्टिलायझेशन करतं आणि भ्रूणची निर्मिती होते पुढं. मग अशा प्रकारे फुलामधील प्रजनन आहे. इथं सांगितलंय फुलामधील पुलिंगी भागाला काय म्हणतात, पुलिंगी भागाला पुंकेसर म्हणतात, अँड्रोसियम म्हणतात, किंवा त्याला दुसरं नाव काय आहे, पुमंग म्हणून ओळखलं जातं. कळलं का, जयांग हा स्त्रीलिंगी भाग आहे ज्याला स्त्री केसर किंवा त्याला गायनोसियम म्हणतात. तर अपेक्षा करतो की तुम्हाला कळून गेला असेल काय आहे, टॉपिकच क्लिअर करा मित्रा. उभे द्विविभाजन कळलं का कोणत्या प्राण्यात आढळून येतं, पहिले समजून घ्या भाऊ. विभाजन म्हणजे काय आहे, तर एका पेशीचं विभाजन होऊन अनेक पेशी किंवा दोन पेशी तयार होणे. विभाजन दोन प्रकारचं असतं. पहिला आहे द्विविभाजन ज्याला बायनरी फिशन म्हणतो, दुसरा आहे बहुविभाजन ज्याला आपण काय रे मल्टिपल फिशन म्हणतो. द्विविभाजन म्हणजे काय, एका पेशीचं विभाजन होऊन दोन पेशी तयार होणे. ह्याचे पुन्हा प्रकार पडत असतात मित्रांनो. पहिलं कोणतं, उभे द्विविभाजन, दुसरं कोणतं आडवे द्विविभाजन, तिसरं कोणतं साधे द्विविभाजन. उभे द्विविभाजन कोणामध्ये, तर युग्लिना नावाचा सजीव आहे त्याच्यात उभे द्विविभाजन पडतं, कारण की असा उभा डिवाइड होतो. आडवे द्विविभाजन कोणामध्ये, पॅरामेशियम मध्ये होतं. आडवे म्हणजे काय रे, तर अशा प्रकारे आडवा डिवाइड होतं सजीव. आणि मला सांगा साधे द्विविभाजन कोणामध्ये, तर ह्याच्यामध्ये अमिबा असतं. अमिबा असतं का, कारण की तो कोणत्याही अँगल मधून डिवाइड होतं, स्पेसिफिक नसतं. आणि बहुविभाजन कोणामध्ये, तर अमिबा मध्ये बहुविभाजन असतं, प्लाझ्मोडियम मध्ये पण बहुविभाजन असतं. मग अशा प्रकारे मला सांगा, आणि हे बहुविभाजन कधी करतं रे, जेव्हा यांना प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते तेव्हा हे बहुविभाजन करतात. कधी अन्न मिळत नसेल, पाणी मिळत नसेल, तापमान वाढलं असेल तर. मग इथं विचारलंय उभे द्विविभाजन कोण करतं, पॅरामेशियम करत नाही, कारण पॅरामेशियम मला सांगा आडवे द्विविभाजन करतं. आता सांगितलं पॅरामेशियम आडवे द्विविभाजन. युग्लिना हा तुमचं उत्तर आहे बघा, युग्लिना उभा करत असतो. अमिबा काय करतं रे, साधे द्विविभाजन आणि काय रे बहुविभाजन करतं. प्लाझ्मोडियम काय करतं, बहुविभाजन करतं. उत्तर काय, पण ह्याचं उत्तर काय, युग्लिना दुसरं, कारण उभे विचारलंय. तर हे लक्षात राहू द्या काय आहे. यानंतर बघा, यानंतर हे पुस्तक आहे मित्रांनो, कळालं का, महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे, काही ठिकाणी संपलेलं आहे. जर तुम्हाला या पुस्तकाची गरज लागत असेल, 160 रुपये मध्ये तुम्हाला घरपोच पाठवलं जात आहे. 3 दिवस लागतात घरपोच पोहोचण्यासाठी. कळालं का, काहींचं गेलं नसेल का, कारण काहींनी ऍड्रेस थोडं काय आहे चुकीचं दिलेलं आहे. यासाठी बघा एक नंबर सांगतो मी तुम्हाला, या पुस्तकासाठी एक नंबर सांगतो तुम्हाला. तो नंबर काय करा, एकदा तुम्ही लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला काय आहे पुस्तक मागवता येईल. बघा नंबर कोणता आहे, 9850 कोरेल का, 9850 कोरेल 5780 5780 39. या नंबरवर कॉल करा, कोरेल का 9850 5780 39. तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर देऊन टाका, ते तुम्हाला पार्सल पाठवून देतील. पहिल्या नंबरवर काही लोकांना प्रॉब्लेम येत होता म्हणून हा दुसरा नंबर देतोय कोरेला. या नंबरवर पुस्तक मागवा, 160 रुपये मध्ये घरपोच भेटून जाईल. 152 पानाचं पुस्तक आहे, छोटंसंच आहे, पण कंटेंट सगळं कव्हर केलेलं आहे, एकदम चांगली मांडणी केलेली आहे. आवर्जून तुम्हाला या पुस्तकाचा फायदा होईल. बघा उभयलिंगी जास्वंद, कळलं का, उभयलिंगीचं उदाहरण काय रे, जास्वंद आहे, जास्वंद, कळलं का. आणि एकलिंगी, उभयलिंगी म्हणजे याचा अर्थ कळतोय का, फुलांच्या बाबतीत आहे. मला सांगा असा फूल ज्याच्यामध्ये नरचं पण गुणधर्म आहे आणि मादीचे पण गुणधर्म आहेत, यांना म्हणतो आपण उभयलिंगी. उभयलिंगी, आणि ह्याचं उदाहरण आहे जास्वंद. जास्वंदाच्या फुलामध्ये जर बघितलं, एकाच फुलामध्ये
नरचं पण पार्ट असतो, यानी काय पुंकेश्वर पण असतं आणि स्त्रीकेसर पण असतं, त्याला म्हणतात उभयलिंगी. जर मला सांगा असा फुल काला का ज्याच्यात फक्त एकतर मेलचा पार्ट असेल किंवा फिमेलचं, त्याला म्हणतात एकलिंगी. आणि एकलिंगीचं उदाहरण आहे पपई. पपईमध्ये जर बघितलं, पपईच्या फुलावर एकतर मेल असेल किंवा फिमेलचाच गुणधर्म असतो, दोन्ही गुणधर्म नसतात. म्हणून उत्तर काय असेल? दुसरं पपई आहे. खालीलपैकी कोणत्या प्राण्यांच्या शरीरावर छिद्रे असतात? छिद्रे नाही, काय असतात? छिद्रे असतात. तर मला सांगा, छिद्रे असणारा प्राण्याला आपण पेरिफेरा म्हणत असतो, त्याला आपण रंध्रीय प्राणी म्हणतात. रंध्रीय. यांच्या शरीरावर असंख्य छिद्र असतात, म्हणून यांना आपण छिद्रमय प्राणी पण म्हणतो. छिद्रमय प्राणी. कोरेलका यांना आपण काय म्हणत असतो रे? हालचाल करत नाही, म्हणून यांना आपण स्थानबद्ध प्राणी म्हणतो. कोणाला? पेरिफेरा गटातील. यांना आपण स्पंजचा गट पण म्हणतात. काय म्हणतो? स्पंजचा गट म्हणतो. कोरेलका कोणामध्ये? पेरिफेरामध्ये. ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये कोण येतं? सायकॉन नावाचा प्राण्याचं उदाहरण येतं. युस्पॉन्जिया नावाचा हा पण प्राणी मला सांगा ह्याच्यामध्ये येतं, ज्याला अंघोळीचा स्पंज म्हणतो. कोणाला? युस्पॉन्जियाला. तर उत्तर काय? पहिला आहे छिद्रमय प्राणी. सिलेंट्राटाला पोकळ शरीराचे प्राणी म्हणतात. काला का ह्यांचं शरीर आतून पोकळ असतो. कोरेलका ह्यांच्या समोर जो आहे ना शंडुके असतात. शंडुके म्हणजे टेंटॅकल्स असतात. आणि ह्याचं उदाहरण लक्षात ठेवा, हायड्रा येतं ह्याच्यामध्ये. हेड्रा. मला सांगा ह्यांचं चपट शरीर असतं. चपट शरीर असतं कोरेलका. ह्याच्यामध्ये काय रे? लिव्हर फ्लिक वगैरे येतात. चपटेक्रमी. गोलक्रमी यांचं शरीर गोल असतं. ह्यांच्यामध्ये कोण येतं मित्रांनो माहित आहे का? ह्याच्यामध्ये टेपवर्म येतं. वरच्यामध्ये टेपवर्म. ह्याच्यामध्ये ॲस्कॅरिस वगैरे हे प्राणी येतात. प्राण्यांचे नाव वगैरे थोडंफार लक्षात ठेवा. इथं विचारले छिद्रमय प्राणी कोणते, तर मला सांगा पेरिफेरा हे उत्तर असणार आहे. पुढचं, खालीलपैकी कोणत्या प्राण्यामध्ये उतीय अवस्था आढळते? तर बघा, पेरिफेरामध्ये पेशीय अवस्था असते. पेशीय. सिलेंट्राटा कळाला का? सिलेंट्राटामध्ये उती असते. चपटेक्रमी आणि गोलक्रमीमध्ये अवयव तयार झालेले असतात. तर तुम्हाला विचारले उती कोणामध्ये आहे, तर सिलेंट्राटामध्ये. जर पेशी विचारला असतं तर पेरिफेरा. आणि उरलेल्या दोघांमध्ये जर काय असेल तर अवयव तयार झालेले असतात. किंवा ह्याच्या पुढे जे असणार आहेत ना, अनालिडा, आर्थोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्माटा आणि हेमिकार्डाटा, या सगळ्यांमध्ये पण अवयव आढळतात. हे लक्षात ठेवा. प्राण्यामधील दुसरा सर्वात मोठा संघ कोणता? मृदुकाय हा त्याचं उत्तर आहे. यालाच आपण मोलुस्का संघातील प्राणी म्हणतो. यांच्यामध्ये गोगलगाय येतात. गोगलगाय कळालं का? यांच्यामध्ये ऑक्टोपस प्राणी येतं. यांच्यामध्ये स्क्विड नावाचे प्राणी येतात. आणि मला सांगा, हा दुसरा सर्वात मोठा गट आहे. आणि संधिपाद प्राणी ज्याला आर्थोपोडा म्हणतो आपण, या गटामध्ये कीटक येतात. कीटक. आणि हा पृथ्वी तलावरील प्राण्याचा सर्वात मोठा गट आहे. पण प्रश्न विचारले की दुसरा सर्वात मोठा गट. सर्वात मोठा गट कोण आहे? आर्थोपोडा. त्यानंतर कोण आहे? मृदुकाय. आणि गोलक्रमी म्हणजे काय रे? आस्कोहेल्मिंथिस. कंटकचर्मी म्हणजे इकायनोडर्माटा. इकायनोडर्माटा हा प्राण्याचा संघ आहे. आणि ह्याच्यामध्ये तारामासा हा प्राणी येतो. विचारता तारामासा कोणत्या गटात येतं? कंटकचर्मी. कळलं का? गोलक्रमीमध्ये, संधिपादमध्ये कीटक वगैरे येतात. हे कळणं गरजेचं आहे. सॅलेमेंडर कोणत्या गटातील प्राणी आहे? तर सॅलेमेंडर हा उभयचर गटातील प्राणी आहे. ह्याच्यामध्ये मला सांगा आणखी बेडूक वगैरे पण येतं. बेडूक वगैरे. कळलं का? सरपटणारे वेगळे, पक्षी वेगळे. म्हणून उत्तर काय रे? दुसरं येऊन जाईल. अशा प्रकारे अपेक्षा करतो की तुम्हाला टॉपिक आणि प्रश्न समजले असतील. व्यवस्थित लक्ष देऊन बघत जा. इथून येणाऱ्या काळात दररोज लेक्चर घेऊन येत जातो मी तुमच्यासाठी, कारण की फायदा चांगलं व्हावं व्यवस्थित. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रपरिवारांना आवर्जून लिंक पाठवा. जे कोणी मेन्सला असतील, क्लर्क मेन्सला 19ला कट ऑफ लागलेली आहे. क्लर्क मेन्ससाठी पण आपल्याकडे स्वतंत्र बॅचेस उपलब्ध आहेत. राज्यसेवा, कंबाईन वगैरे सगळ्या परीक्षेसाठी. तुमचे कोणी जवळचे मित्र असतील किंवा तुम्ही स्वतः तयारी करत असाल, सायन्समध्ये काही अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. आणि ह्या सगळ्या प्रश्नांची PDF तुम्हाला सायन्स बाय अशोक पवार या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध होऊन जाईल. यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथून ह्या प्रश्नांची PDF डाउनलोड करू शकता. तर चालतं विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थांबतो. भेटू आपण पुढच्या लेक्चरला याच डेडिकेशनने, याच अप्रोचने. धन्यवाद.